पण आपण सातत्यानं पाहतो की श्याम बानव असतील, नंतर नरेंद्र दाभोळकर या दोन्ही मान्यवरांनी अनेक भोंदूभावांचं पितळ उघडं केलेलं आहे. अनेक वेगवेगळे विदर्भात सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा, इतर ठिकाणी. पण हे सातत्यानं राजकीय लोक, प्रभावी लोक, उद्योजक किंवा शासनातले बडे अधिकारी हेच त्याला का बळी पडतात? याचं काही नेक्सस आहे का? काही नेटवर्क आहे का? आर्थिक यातून काही उलाढाल होते? तुम्हाला एक सांगू, हे 2014 नंतर हा खूप मोठ्या प्रमाणात असा पेव आला आहे बंधुगिरीला. देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने, ईश्वराची भीती दाखवून, कल्पोकभी भीती दाखवून आणि भविष्यावर विश्वास ठेवणं, हातावर हे सगळी जे काही प्रकरणं अलीकडे आले, रोज चॅनलवर आम्ही बघतो. हे सगळं रोज अंधश्रद्धा दाखवली जाते. न्यूरोलॉजिस्ट आली, ते काही सांगतात, ते हा ज्योतिष येतात. ते डेट ऑफ बर्थवरून भविष्य सांगणारे ज्योतिष आले, बर्थ ऑफ प्लेसवरून सांगतात. हे सगळे जे आहेत हे 14 नंतर यांचा पेव फुटलेला. कारण महाराष्ट्र आता सायन्सवर प्रगती करत नाही, तर महाराष्ट्र आता या ज्योतिषाच्या भरोश्यावर प्रगती करेल किंवा देश सायन्सवर, विज्ञानावर प्रगती करू शकत नाही. देश हा शिक्षणामुळे प्रगती होऊ शकत नाही, या बंधुगिरीमुळे, या अशा उचाट लोकांमुळे हे अन्न पेव आणलं गेलं. अनेक महाराज असे पोचले जातात. पर एक थोरात नावाचा कीर्तनकार, तसं कीर्तन काय कीर्तन करतो तो तरुण पोरगा, त्याने अल्पवयीन पोरीवर बलात्कार केला. थोरात नावाचा कीर्तनकार, हे कीर्तनकार समाज प्रबोधन करणं. आणि हे आता असे अनेक महाराज, भोंदू महाराज, हे मला वाटतं की सरकार पुरस्कृत अनेक जण यातले आहेत.